नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मी आता निघाल्या बघा माहेरला. आणि माहेरला निघाल्या तर आत्ता टाईम आहे 8:15 वाजलेच त्या. आणि आत्ता मी माहेरला निघाले बघा. आणि जाताना पिलूला घेऊन निघाले, कारण पिलूच्या मम्मीला रात्रपाळी असल्याची दुट्टी असल्यामुळं त्याला पण मला घेऊन जायची वेळ आल्या. तर मी आता त्याला घेऊन निघाल्या, कारण आता माहेरात आल्या मी बघा. आणि माहेरात रात्रीचे एवढ्या उशिरानं आले, त्यांचा आवरायला लागले ते त्यांची ते. तर भाऊ माझा दारातच उभा राहिला आहे माझी वाट बघत, कारण त्याला रानात जायचं आहे मेंढरांचं जेवण घेऊन तिकडं. त्यामुळं तो आवरून बसला आहे जेवून, मला मी याची वाट बघत. तर मी एवढ्या उशिरानं आले आणि बाळाला घेऊन आले, त्यामुळे बाळाची माझी वाट बघत उभा राहिला. तर हे बघा माझी मोठी वहिनी, हे 2 भाचं, ह्या 2 भाच्या, हिची जरा तब्येत ठीक नव्हती, तिला दवाखान्यात आणल्या. हे माझं वडील, हे माझा बारका भाऊ, बारकी वहिनी, आणि हे मोठा निघाला आहे बघा रानात आता जेवण घेऊन मेंढराकडं. कारण आमची मेंढरं असल्यामुळे मेंढरवाल्यासनी तिकडं जेवण घेऊन झाले. तर ही माझं दाजी आणि माझी बहीण बघा. दाजी पिलूला चारायला लागले ते. आणि आमची आईवर टी व्ही बघत बसले, कारण जेवायच्या टायमाला तिला बोलवायचं होतं. तर आता जेवायच्या टायमाला लाईट गेल्यामुळे आम्ही काय व्हिडिओ केलाच नाही. आता सकाळच्या परी बघा, मी उठायच्या आधी, उठून आवरायच्या आधी तर ह्यांचं जेवण निम्मं झालं आहे बघा. कारण 10-15 माणसांचं जेवण, कुत्र्यांचं जेवण, मेंढराकडं जेवण द्यायला लागते, त्यामुळं ते जेवण पटकीनं करायला लागतं सकाळचं. तर हे जेवण करायला लागले ते बघा. एक बाच्ची माझी गोळं करून द्यायला लागल्या, मोठी वहिनी चपात्या करायला लागल्या, ही बाच्ची मला चहा द्यायला लागल्या, आणि बहीण बघा माझ्या चपात्या भाजून घ्यायला लागल्या. कारण आवरायचं असते पटकीनं, जेवण एकदा रानात गेलं म्हणजे टेन्शन नसतं. तर हे माझी बहीण आल्या बघा, कारण माझ्या मोठ्या चुलत्यासनी बरं नाही, त्यासनी ॲडमिट केलं होतं. त्यामुळे मला याचं काय झालं नाही, कारण आमचं घरात फर्निचरचं काम चालू असल्यामुळे मला पण दवाखान्यात जायचं चाललं नाही. त्यामुळे आज बघायसाठी आलं. तर ही माझी बारकी वहिनी देवपूजा करायला लागली. तर आता ह्या बादच्या बघा चपाती एक लाटायला लागल्या, एक भाजून घ्यायला लागल्या, कारण ती बहीण आल्यामुळे ती माझी बहीण तिच्याबरोबर बोलत बसली. आणि आम्ही आता जाणार होतो चुलत्यासनी बघायला, कारण रात्री चालू होतं. रात्री बघायला गेलो तर ती झोपलं होतं, त्यामुळं उठवलं नाही. आता म्हटलं सकाळच्या पारी जायचं, म्हणून आता आता आलो आहे बघा आम्ही दोघी पण बघायला. कारण आता त्यांची पण तब्येत ठीक नाही, म्हणजे वयाच्या मानानं पण त्यासनी त्रास होतो आहे, ह्या माझ्या मोठ्या वहिनी. आणि थंडीच्या ह्यानं पण लई त्रास होतो आहे. आता वय जास्त झालं आहे, आणि कष्टाची माणसं असणे आता वय होईल तसं सोसत नाही, त्यामुळं आता त्यासनी त्रास व्हायला लागला आहे. नक्की काय दुखतं आहे तीच त्यासनी कळना झालं आहे. कधी म्हणते ते पोटात, कधी छातीत दुखतं आहे म्हणते ते, कधी पाठीत दुखतं आहे, अंग दुखतं आहे, झोप लागणं, असा त्रास व्हायला लागला आहे त्यासनी. म्हणून ती सांगायला लागली, ती मी विचारलं मला सांगायला लागली, ती माझ्या छातीत दुखते, जरा छातीत चोळ. मी छातीत चोळायला लागल्यावर त्यासनी जरा बरं पण वाटतंय आणि दुखतंय असं म्हणते ती, पण बरं पण वाटतंय. जरा छातीत पाठीत चोळलं म्हणजे त्यासनी बरं असं बरं वाटायला लागलं, म्हणून ती चोळायला लागले मी त्यासनी. कारण चोळलं म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी जरा बरं वाटतं. तर आता हे पिल्लू आवरून बसलाय बघा पप्पाची वाट बघ, कारण त्याला पप्पा न्यायला येणार आहे. त्याची मम्मी सकाळी दुट्टीस आल्यामुळे ती आता पप्पा त्याला न्यायला यायचं आहे, कारण मला पण इकडूनच रानात जायचं आहे. तर भातचा मला रानात घेऊन निघाला आहे बघा. तर आम्ही दोघं रानात निघालो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा.